लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट लाभ देणं चूक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली. सरकारी नोकरी, कार आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या कागदपत्रांची होणार तपासणी. रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावलेंमधला वाद विकोपाला. गोगावले समर्थकांनी भर सभेत नॅपकिन फिरवले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत निवडणूक न लढवण्याचे संकेत. हॉटेल लिलाव वादानंतर मंत्री संजय शिरसाटांचं विरोधकांना आव्हान. आम्ही लिलावातनं बाहेर पडतो, तुम्ही अधिक रक्कम देऊन हॉटेल घ्या, मी पेढे घेऊन येईन, शिरसाट यांचं चॅलेंज. दहशतवाद प्रकरणी भिवंडीमधील पडघा बोरिवली गावात एटीएसचे छापे. दहशतवादी साकीब नाचणच्या घरावर छापा. तलवार, सुरा आणि मोबाईल जप्त. घातपाताचा कट आखला जात असल्याची प्राथमिक माहिती. संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ. 700 वारकरी 33 दिवसांचा करणार पायी प्रवास. पालखी अकोला जिल्ह्यात दाखल. डिजिटल अरेस्टची भीती दाखवत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 6,29,00,000 गंडा. राष्ट्रवादीच्या रोह्यातील कार्यकर्ता तुषार वाजंत्री याला पनवेलमधनं अटक. आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या राज्यात 5 गुन्हे असल्याचं उघड. विदर्भात मान्सून दाखल, पण बरसण्याची प्रतीक्षा. कोकणातही मान्सूनचा ब्रेक. मराठवाड्यात मशागतीच्या कामांना वेग. पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. पहिल्याच पावसात पुणे सोलापूर महामार्गाची चाळण. मळद हद्दीमध्ये रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य.